स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. भाई आज सकाळ सकाळी तुमचा भाऊ दर्द राहिला गावाला आपल्या. खालचं पाडगं झालं बे, आता वरच्या पाडग्यात पण लावलं मग पाडगं, मग ते पाडगं मग ओके झाला मोकळा गडी. तर भाई सकाळी 8 वाजल्यापासून दर्द धरचं, आता 1.5 घंटा झाला, अजून निम्मा नाही झाला. आता किती वाजता होतं किती नाही. आणि आज लई दिवसानंतर आपण व्लॉग बनवून राहिलो भाई, जत्राच बनलेला होता त्याच्यानंतर आज. तर चला बघूत काय होतं काय नाही आज. तर काही जातात वाजलेत 12 भाई, आणि आपला थोडा राहिला गो आता भिजायचा. असं इथून पलीकडं सगळं झालं भिजून टाकलं. आता इकडं पंचावल केले पाडग्याला, गव्हाचं एक पाडगं राहिले शेवटचं, आणि तेवढी मका राहिली. तेवढं झालं का मग संपला विषय. 12 वाजले भाई, अजून आंघोळ नाही पांघोळ नाही, अवतार पाहते मग जेवलं सुद्धा नाही. हे शेंगा खाऊन जेवण आहे सकाळपासून तुरीच्या. आणि लाईट लोक म्हणतात पुरीला धोका देतात, पुरीला धोका देतात. पुरीपेक्षा दिवसाची लाईट इतकी धोका देते आहे गेली. आत्ता एकदा गेली होती 5 मिनिटासाठी, घरी जाऊन आलो, परत चालू गेली. नाहीतरी निम्म पाडगं झालं असतं आत्ता भाऊ. आणि आता एवढं झालं का आंघोळ पांघोळ करतो, जेवण करतो. तर काहीच मी म्हणलो होतं ना, पुरीपेक्षा लाईटले धोका देते. या पा गेली लाईट. दुसरी बारे भाई, एक आसरी भिजली आणि पाडग्यात पाणी घेतलं, लगेच लाईट गेली. दिवसात लाईट लई झंझट असते. चला आता. आणि एक तर ऑटो स्टार्ट नाही, तिकडे जावं लागतं, परत चालू करावं लागते, परत मागे यावं लागतं. हे यालाच व्हायचं की जास्त आहे भरण्यापेक्षा नाही, असं जायला चालू करायला जास्त काटा येतो. जांघोळ पांघोळ केली भाई, जेवण बिवण केलं, आणि लाईट आली, परत मोटर चालू केली. आणि आता जर लाईट नाही गेली ना भाई, तर सारं 1 तास भराचं काम फक्त लाईट नाही गेली पाहिजे. आता लाईटीने साथ दिली पाहिजे, एका तासात आपण मोकळे होतं. बघूत आता काय होतं काय. तर काहीच विषय असं झाला आहे, आता लाईट एक ठिकाणा प्रत्येक आसरीला आहे, लाईट जाऊ राहिली. हे बा 2-3च आसार झाले त्या एका तासात. प्रत्येक आसरीला लाईट जाते भाई. थोडा वेळ नाही जात, अर्धा तास जाते. तर मग आता उद्या सकाळ सकाळी भिजूत नाही तर आज 4 वाजता 3 वाजता असं भिजू, कारण लाईट काय ठिकाणा भाई. तर काय आपण जी शेळी आणली होती, शेळ्या आणल्या होत्या रविवारी, एक ही राहिली. आणखी हिच्या ना डोळ्याला काहीतरी झालं भाई, घाण गळू राहिलं डोळ्याला, काहीतरी लागलं म्हणणं तरी ना मारलं मग काहीतरी. आणि आपले 2 बोवताड, यांचं नाव ठेवलंय यो वांट्या, यो बाबल्या, बीबी, बोवताड. तर याला काहीतरी करावं लागेल राव डोळ्याला, ड्रॉप ब्रिप काहीतरी आणावं लागेल. आणि भाई इथं माझी गाडी राहायची आधी, आता गाडी बाहेर लावावं लागू राहिली, रात्रीपासून बाहेर आहे गाडी. इथं काहीतरी जागा करूत गाडी लावून, म्हणजे हे कपाळ बिपाळ बाहेर काढून टाकून. म्हणजे इथं अजून 2 शेळ्या जर बांधल्या तर गाडी लावायला अडचण नाही आली पाहिजे, असं काहीतरी करूत आपण. इथं जुगाडलो पहिले हिला तर काहीतरी आणतो मी आता शॉपवर जाऊन, ड्रॉप म्हणा काही म्हणा, औषध आणतो, कारण लईच घाण राहू तेवढं. मला आधी वाटलं फक्त चिपडी येतात माणसाला कसे येतात ते, पण दर्शी वेगळेच आहे काहीतरी विषय. आपण घातला ड्रॉप, आणि दत्त भाऊने आणली आपल्या कुत्री. कस काय भाई कुत्री, त्याच नाव काढत माहिती का, स्वीटी. स्वीटी कशी आहे भाई, या नात करते काय, गाडीवर हिंडती म्हणते. चालायचं का भाई, दत्ता भाऊची कुत्री. आणि मी आणलाय डॉन आणलाय भाई. या कुत्र्यानं दत्ताच्या अंगावर उलटी. मला कोणाच फोनवर आलता, चेंज केलंय, हिचं नाव दुसरं ठेवलं आता, हिचं नाव बबली ठेवायचं. बरे नाव आहे का नाही, याचं नाव काय ठेवा, काय नाव ठेवतात ते, सुका पाटील, छोटा सुका पाटील. बंगरी बँगरी तिथं भोकत होतं, आता कम भोग. तिथं गँग होती त्यांच्या ऐकून भाई. कुत्री वकली माय घाली इथं शमालाईच्या दाताच्या अंगावर वकली भाई. कशी दिसते.
खाली शोल्डर पाकत दिसते बाई. त्याने लगेच आणलं आता. काय आणलंय कढई. कशी पुढे आली बघ ना दूध फुगून. ओके. दोन पिशा दूध अर्धा लिटर असं नाही. तर गाई ज्याला मी पाजू राहील दूध आता पियत आहे का पण का नुसतं साठी ते वरच्यावर पियत आहे रे. याचा झाला ओके विषय. यांना खायला बांधत त्यांना लगेच झोत. तर काही जेवण केलंय थंड घेतलाय आता दत्ता भाऊ. आज भाऊनी दत्ता भाऊनी मोकार खर्च केला. मोकार खर्च केला. कुत्री आणली त्याच्या खुशीत. काही का द्यायला आलो परत इथून नेलतं बाई. इथं परत सोडून द्यायला आलो कारण पप्पा ते घरी आले भाऊ. ते लागले खावडायला मला काय आणलं असं तसं सोडून दे. म्हणलं जिथून आणलं तिथं सोडून देऊ. दिलं बाई सोडून. जाईन तिथेच आता. हे दिसतात का याच्या माग कुत्री येली होती. कुठे आली. खाती काय भाई. मी तर आलो कुत्र सोडून लय भारी कुत्र होतं. सोड वाटत नव्हतं पण आता काय काम नाही. त्याला जरी घराच्या बाहेर काढलं नसतं घरचे मला घराच्या बाहेर काढलं असतं त्याच्यामुळे त्याला सोडून आला. लय गाणे तुझी कुत्री कुठं आगती कुठं वगती तो आज अंगावर वगली. आले चल बाई पण कुत्री भारी काही असं हुशारी राव. हा बघ चल चल चल. काय घाले बस का भोकन राव कोणी. मग कुत्रा भोकत नसतं गाणं म्हणत असतं का. ए तर गाईज आम्ही आलो शेवऱ्याचा पाला नाही आलो. पाला मोडीला भाऊ. तर ते शर्टला भारी दिसतो राव तुला काही. मग शर्ट ₹150 पाहिजे. कमी पैसे ₹150 शर्ट आहे भाई. नात करते काय. पैसे कमी. कुठून आणलाय तो. नगर नगरून आणलाय. इथून तिथून नाही घेत आम्ही डायरेक्ट नगरून. पाला घेतला आता जातो घरी. मला लय कसं रोड राहिलं भाई. ते कुत्रा नेऊन सोडलं. पाला कसा आहे अजून लय पाला इथं. उद्या काही नाही काही नाही. उद्या चाल काही. तर भाई आजचा ब्लॉग इथे एंड करतो भाई. आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. तर टाटा म्हणे एकदा. टाटा म्हण ना. चल टाटा.